अवस्था त्याची झालेली आहे। रोज सकाळी उठतो आणि भोगतोय आमच्यावर। परंतु एखाद्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं, आम्हाला कुत्रा बोलत असेल तर त्याच्यासमोर महाकुत्रा कोणताच सामना वाचतच नाही, सामन्यामध्ये काही वाचण्यासारखं राहतच नाही। म्हणून तुम्हालाच विचारलं मी की काय सामन्यामध्ये, तुम्ही हे सांगितलं तो कुत्रा असेल तर आमच्या मतावर तो कुत्र्याला आम्ही राज्यसभेवर पाठवलं। कुत्र्याची अवस्था त्याची झालेली आहे। रोज सकाळी उठतो आणि भोगतोय आमच्यावर। काही त्याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतं, त्याला जे बोलता येतं त्याच्यापेक्षा आमचाही 40-42 वर्षाचं राजकारण आहे। परंतु एखाद्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं, आम्हाला कुत्रा बोलत असेल तर त्याच्यासमोर महाकुत्रा कोणताच नसेल। आमच्या मतावर गेला ना, हिम्मत असेल तर तो कुत्र्याने माणसाची बी औलाद असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन परत निवडून यावं। नाही तर मी बी राजीनामा देतो, त्यांनी बी राजीनामा द्यावा। त्यावेळेस तो कोणाची औलाद आहे आणि कसं आहे हे कळेल लोकांना। भाषा चांगली वाचायला पाहिजे, चांगला बोलायला पाहिजे, विरोधी पक्षाच्या शब्दामध्ये बी इतका असेल। म्हणून मी पहिलेच सांगितलं मी सामना वाचतच नाही, सामन्यामध्ये काही वाचण्यासारखं राहतच नाही। म्हणून तुम्हालाच विचारलं मी की काय सामन्यामध्ये, तुम्ही हे सांगितलं सामन्यामध्ये आता सामना करावाच लागेल। तुम्ही विचारला नाही बोलले तर मग मंत्री बोललेच नाही, ते असेच झाले ते तसेच झाले, अशा पद्धतीने उत्तर आमच्याकडे रेडी आहे। काय ते वाचून फायदा नाही ना, बलजबरी आपले 5-10 रुपये खर्च करायचे आणि ज्याला काही तथ्य नाही सत्य नाही, जे कुत्र्यासारखे बोलतात। दुसऱ्याला कुत्रा जो बोलतो तो पहिला कुत्रा तो असतो म्हणून दुसरा कुत्रे त्याला दिसतात। अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसांनी थोडा जबानीला जिभेला लगाम द्यावं की ज्यांच्या मतामध्ये तुम्ही आम्हाला जायचंच होतंच, आम्हाला बंड करायचंच होतं, आम्हाला उठाव करायचा असतं। कधी याचा बिस्मिल्ला केला असता आणि त्यावेळेस झाला असता तर कोणी कुत्रं विचारलं असतं की याला जे बोलतात